हॅलो एव्हरीवन. आता महत्त्वाचा टॉपिक आहे सेकंड टॉपिक. मी तर ॲक्च्युली लँडफॉर्म डेव्हलपमेंट ह्या पार्टमध्ये पहिला टॉपिक इंटेरियर ऑफ द अर्थ अँड टाईप्स ऑफ वेव्स म्हणजे भूकंपाच्या लहरी हा पॉईंट घेतलेला आहे. दुसरा पॉईंट आपला हा चालू होतो ज्याच्यामध्ये लँडफॉर्म मुवमेंट्स लँडफॉर्म डेव्हलपमेंट आपण म्हणतो. त्यामध्ये गोष्टी काय काय आहेत त्या आपण थोड्याशा बघूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक चार्ट बनवू आपण. लँडफॉर्म डेव्हलपमेंट एखादा भूरूप तयार होते म्हणजे लँडफॉर्म तयार होते. लँडफॉर्म म्हणजे भूरूप म्हणजे डोंगर तयार झाला. एखादा डोंगर तयार होतो. डोंगर तयार होते म्हणजे काय होत आहे की जमिनीच्या आतमधल्या काहीतरी हालचाली झालेल्या आहेत. त्या हालचालीमुळे डोंगर असं वर आलाय. बरोबर. आता इथं तो वर आलाय म्हणजे आतल्या हालचालीमुळं. बरोबर. मग त्याला म्हणायचं एंडोजेनेटिक मुवमेंट्स. काय म्हणतात त्याला? एंडोजेनेटिक मुवमेंट असं म्हणायचं. ओके. एंडोजेनेटिक मुवमेंट असं म्हणायचं. आता पुढे 1 सेकंड. पुढे त्या जेव्हा तो डोंगर तयार झालेला आहे, आता तयार झालाय, आता त्याच्यावरती ऊन पाऊस वारा म्हणजे ॲटमॉस्फेरिक सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट त्याच्यावरती होत आहे. ओके. म्हणजे त्याच्यावरती नदी खनन करत आहे, ग्लेशियर्स त्याला तोडत आहेत किंवा हिमनदी त्याला तोडत आहे, त्यानंतर वारा त्याला वाहून येत आहे वगैरे, पाणी त्याला वाहून येत आहे. हे सगळी कारके ऍक्ट होत आहेत. मग हे दोन्ही गोष्टी आहेत या ठिकाणी. म्हणजे एखादा डोंगर तयार होतो तेव्हा त्याला तयार करणारा फोर्स त्याच्यावरती अप्लाय होत आहे आणि त्याला झिजून खाली आणण्याचं काम पण एका दुसरा फोर्स करत आहे. या ठिकाणी पहिला फोर्स आहे त्याला म्हणायचं इंडोजेनेटिक मुवमेंट्स. त्याला एंडोजेनेटिक मुवमेंट असं म्हणतात की जमिनीच्या अंतर्गत हालचाली. ओके. आणि त्याला वर आलेला असतो एखादा भूरूप, त्याला झिजवून त्याला छोटं करायचं काम त्या ठिकाणी एक्झोजेनेटिक मुवमेंट करत असतात. काय करतात? एक्झोजेनेटिक मुवमेंट या ठिकाणी म्हणजे बहिर्गत कारके, बहिर्गत हालचाली. आणि ह्या आहेत अंतर्गत हालचाली. हे काय आहेत? अंतर्गत हालचाली. एंडोजेनेटिक अँड दी एक्झोजेनेटिक. आता एंडोजेनेटिक ज्या मुवमेंट आहेत त्या दोन गोष्टी तयार होतात. म्हणजे काय होत असतं ह्याच्यामध्ये? एक एंडोजेनेटिक मुवमेंटमुळे म्हणजे अंतर्गत हालचालीमुळे काय तयार होणार? एक भूरूप तयार होणार आहे. म्हणजे जमीन वर येणार, त्याच्यापासून माउंटन तयार होईल, त्याच्यापासून प्लॅटू तयार होईल, त्याच्यापासून प्लेन तयार होईल, व्हॉट एव्हर जे पण भूरूप तयार होणार आहे, घळई निर्माण होईल, गॉर्ज निर्माण होईल, व्हॉट एव्हर जे पण भूरूप तयार होणार आहे ते भूरूप दोन पद्धतीने तयार होणार. म्हणजे कसं? एक तर एकदम जलद गतीने तयार होणार. म्हणजे याच्यात एक्झाम्पल देतो, लावारस इरप्ट झाला आणि इरप्ट झाल्यामुळे तिथं डोंगर तयार झाला, तो जलद झाला ना. आणि दुसरा आहे मंद गतीने तयार होणं. ओके. मंद गतीनं म्हणजे काय? हळूहळू लाखो वर्ष लागले हिमालय तयार व्हायला, करोडो वर्ष. ओके का? असं. मग या ठिकाणी दोन प्रोसेस आहेत की इप्रोजेनेटिक मुवमेंट, इप्रोजेनेटिक मुवमेंट्स याला म्हणतात, आणि याला म्हणतात सडन मुवमेंट्स. सडन मुवमेंट्स MVMT लिहितो. ओके. म्हणजे जलद हालचाली, जलद हालचाली असतात. मग जलद हालचाली. आणि याला अजून एक आहे डायस्ट्रॉफिझम मुवमेंट. डायस्ट्रॉफिझम सुद्धा म्हणतात आणि मराठीमध्ये मंद हालचाली असं. मंद हालचाली असं म्हणतात. ओके. आता ह्या ठिकाणी हे जे इप्रोजेनेटिक मुवमेंट किंवा डायस्ट्रॉफिझम आपण म्हटलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ह्याच्यापासून परत आता आपण मंद हालचालीपासून तयार होणारी जी काय त्याला भूरूप आहेत
ही अगेन दोन भागामध्ये कॅटेगराईज केले जातात. एक आहे कॉन्टिनेंट बिल्डिंग, कॉन्टिनेंट बिल्डिंग मुवमेंट्स. दुसरा आहे माउंटन बिल्डिंग मुवमेंट्स, माउंटन बिल्डिंग मुवमेंट्स. म्हणजे काय? गिरिजनक हालचाली, आणि याला म्हणतात भूखंडजनक हालचाली असं त्याला म्हणतात. काय म्हणतात त्याला? भूखंडजनक हालचाली. आता हे जे कॉन्टिनेंट बिल्डिंग आहे किंवा भूखंडजनक ज्या हालचाली आहेत ह्याचा अगेन दोन कॅटेगरी होतात. ओके, म्हणजे इथे महत्वाचं काय आहे, तुम्हाला ह्या चार्ट कळणं फार महत्वाचं आहे. आता ह्या दोन कॅटेगरी कुठल्या आहेत? एक आहेत सबमर्जनेटिक, दिसतंय का? येस दिसतंय. एक आहे सबमर्जनेटिक आहे, दुसरे इमर्जनेटिक. ओके, काय त्याला? सबमर्जनेटिक आणि हे इमर्जनेटिक. म्हणजे जमीन वर आल्यामुळं आणि जमीन खाली गेल्यामुळे सबमर्जनेटिक. ह्या दोन मध्ये कॉन्टिनेंट तयार होत असतात, म्हणजे प्लेन वगैरे कोस्टल पार्ट वगैरे तयार होत असतो. आणि माउंटन बिल्डिंग प्रोसेसमध्ये दोन असतात. एक असते कॉम्प्रेशनल मुवमेंट, दुसरे असते टेन्शनल मुवमेंट. म्हणजे कॉम्प्रेशनल म्हणजे तणावक हालचाली, कॉम्प्रेशनल म्हणजे संकोची हालचाली, कॉम्प्रेशनल म्हणजे संकोचीय हालचाली, आणि टेन्शनल म्हणजे तणावक हालचाली. असं त्या मे बी दिसतंय का नाही? दिसतंय वाटतं. सो इथं माउंटन बिल्डिंगच्या दोन प्रोसेस, कॉम्प्रेशनल मुवमेंट आणि टेन्शनल मुवमेंट. सो अशा प्रकारे मंद गतीनंच बऱ्यापैकी आपले 90% किंवा 95% जे भूरूप तयार होत असतात ते मंद गतीनं इप्रोजेनेटिक किंवा डायस्ट्रॉफिझम प्रोसेसनं तयार होत असतात, लक्षात ठेवायचं. ओके, आणि सडन मुवमेंट तयार होणारे किती आहेत? सडन मुवमेंट इथे होत असतात दोन गोष्टी लक्षात ठेवा. सडन मुवमेंट आहेत तिथे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक ज्वालामुखी. काय आहे? ज्वालामुखी म्हणजे वोल्कॅनिझम, ही गोष्ट लक्षात ठेवा, वोल्कॅनिझम. आणि दुसरी आहे ज्वालामुखीनंतर दुसरी आहे अर्थक्वेक, म्हणजे काय? भूकंप. ही दोन अशा गोष्टी आहेत की त्या सडन आहे. एक्झाम्पल देतो. तुम्ही सपोज कुठं राहतायत? तुम्ही समजा राहताय छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतायत आणि एक 10 ते 15 वर्षासाठी तुम्ही कदाचित लंडनला गेले आणि 10-15 वर्षानंतर तुम्ही लंडनवरून इथं आले आणि सडनली तुम्ही बघताय की इथे एक डोंगर तयार झालेला आहे. 10-15 वर्षांमध्ये असं कसं काय पॉसिबल आहे की एखादा डोंगर तयार होणं? तर हे फक्त पॉसिबल आहे जमिनीची हालचाल जर जोरात झाली. म्हणजे ज्वालामुखी आला, तिथं काय तयार झाला? भूकंप आला, जमिनी तुटली आणि जमिनीचा भाग वर खसकला आणि दुसरा खाली आला, तर तिथं होऊ शकतो की सडनली एखादा भूरूप तयार होतोय. किंवा ज्वालामुखीमध्ये कंटिन्युअस इरप्शन ऑफ मॅग्मामुळे त्या ठिकाणी डोंगर तयार होतो. आता एक फिजी म्हणून बेट आहे, फिजी बेटमध्ये मोना किया म्हणून हा माउंटन आहे. तर तो ना जर आपण तो समुद्राच्या आतमध्ये, ऍक्च्युली समुद्राच्या आतमध्ये जिथून तो तयार होतो तिथून तो पाण्याच्या वर 2200 किलोमीटर का 2400 किलोमीटर आहे. तर तो जिथून तयार होतो जमिनीत पाण्याच्या आतमधून समुद्र, तिथून तो जर असा वर काढला शेवटपर्यंत जर मोजला तर तो एव्हरेस्ट पेक्षा जास्त उंची आहे त्याची. ओके, म्हणजे हायेस्ट माउंटन पीक माउंटन इन दी वर्ल्ड जर म्हटलं तर मोना किया आहे. परंतु ऑन दी सरफेस जमिनीवरती सर्वात उंच म्हटलं तर माउंट एव्हरेस्ट आहे. हा पाण्यात आहे त्यामुळं तो एव्हरेस्ट पेक्षा उंच नाहीये, परंतु पाण्यातून खालून मोजला तर तो एव्हरेस्ट पेक्षा उंच आहे. तो त्या ठिकाणी तयार झाला व्होल्कॅनोनं, आत्ताच तयार झाला. फिजीवर ते दरवर्षी एक वेगवेगळे डोंगर तयार होतात फिजीवर दरवर्षी, कारण की तिथं कंटिन्युअसली मॅग्माचं इरप्शन चालू आहे. लक्षात आलं का? हे लक्षात ठेवा. म्हणून या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की हे जे सडन मुवमेंट आहे हे सुद्धा त्या ठिकाणी पॉसिबल आहे. तर हा जो एंडोजेनेटिक मुवमेंट आहे, अंतर्गत हालचाली आहेत ना, हे एखादी भूरूप जमिनीवरती तयार करतं. म्हणजे हे कॉन्टिनेंट बिल्डिंग प्रोसेस आहे, म्हणजे हे कॉन्टिनेंट बनवायचं काम करतं, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी एक्झोजेनेटिक फोर्सेस किंवा बहिर्गत कारके आहेत ना, हे त्याला झिजवण्याचं काम करतात.
त्याला कमी करायचं काम करतात, त्याला इलिमिनेट करायचं काम करतात. ओके, मग हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं की बहिर्गत हालचाली ज्या आहेत ना, ह्या बहिर्गत हालचाली लक्षात ठेवायचं. पहिली आहे तुमची त्याला म्हणतात अपक्षय, म्हणजेच वेदरिंग. दुसरा आहे अपक्षरण, म्हणजेच इरोजन. थर्ड आहे वहन, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. आणि फोर्थ आहे संचयन, म्हणजे त्याला म्हणतात पायलिंग अप, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. संचयन म्हणजे त्याला म्हणतात, काय म्हणतात त्याला, डिपॉझिशन. असं कधी कधी होतं डिपॉझिशनल या ठिकाणी गोष्टी. आता हे लक्षात ठेवायचं, वेदरिंग आणि इरोजन ही प्रोसेस करणारी कारके या जमिनीवरती आहेत. म्हणजे इथे वेदरिंग आणि इरोजन करणारे कोण आहेत, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, एक आहे तुमचं रिव्हर म्हणजे नदी. नंतर आपल्याला बघायचं आहे ग्लेशियर्स, म्हणजे हिम नदी. नंतर लक्षात ठेवायचं हवा, म्हणजे विंड. लक्षात ठेवायचं सागरी लाटा, म्हणजे वेव्ज, सी वेव्स. ही जी कारके आहेत ना, ही एखादा भूरूप झिजवण्याचं काम, त्याला वेदरिंग करण्याचं काम, त्याला इरोजन करण्याचं काम करून पुढे जाऊन कारके वाहून समवेअर दे आर डिपॉझिटिंग व्हॉट दे आर ऑलरेडी इरोडेड फ्रॉम दॅट पर्टिक्युलर एलिव्हेटेड पार्ट. हे प्रोसेस एक्झोनेटिक मध्ये होत असते. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवायचं. ही सगळे ह्या गोष्टी आपण काय करणार आहे, बघणार आहेत. ह्या पूर्ण हा चार्ट एकदा वन्स वी स्टार्ट फ्रॉम दिस साइड वी विल एंड लाईक दिस अँड विल एंड अप टू डिपॉझिशन. मग ही कारके वगैरे जेव्हा संपतील तेव्हा आपलं लँडफॉर्म डेव्हलपमेंट संपलेलं असेल. त्यामुळं हे खूप महत्वाचा चॅप्टर आहे. ही डायग्राम सुद्धा तुम्ही व्यवस्थित बनवून घ्या. ह्याच्यावरती बऱ्याचदा आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला डायग्रामचा उपयोग होणार आहे. एक्झामला लँडफॉर्म डेव्हलपमेंट संदर्भात काय आलं तर 100% तुम्ही ही डायग्राम काढली पाहिजे. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला बऱ्याचदा भेटणार आहे. बायलिंग्वेल केलेले सगळ्यांच्या फायद्याचे. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये वळ्या कुठे येतात, वळ्या म्हणजे फोल्ड्स कुठे येतात. तर फोल्डचे प्रकार आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे आहेत की कंप्रेशनल मुवमेंट्समध्ये बघायचे आहेत. तर कंप्रेशनल मुवमेंटमध्ये टाईप्स ऑफ फोल्ड्स हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. टेन्शनलमध्ये आपण फॉल्ट बघणार, टाईप्स ऑफ फॉल्ट, प्रस्तारभंग म्हणतात मराठीतला. प्रस्तारभंग आणि त्याचे प्रकार आपण ह्याच्यात बघणार आहे. ज्वालामुखीचे वितरण बघणार आहे जगामध्ये कसं प्रकारे झालेलं आहे. ज्वालामुखीचे टाईप्स बघणार, त्या ठिकाणी काय असतात ते. त्यानंतर अर्थक्वेक आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे ना. ह्याच्यामध्ये सबमर्जनेटिक, इमर्जनेटिक वगैरे सगळं बघणार आहे. उत्थापन म्हणतात. इमर्जनेटिक पाण्यामध्ये जर वर आलेला भाग असेल त्याला उत्थापन असं म्हणतात. ठीक आहे ना. ओके, सगळं हे आता आपण एक एक प्रोसेस बघत जाऊ. ठीक आहे ना. ही डायग्राम तुम्ही आता बनवलेली असेलच. ही बघा या ठिकाणी दिलेली आहे. यामध्ये एंडोजेनेटिक मुवमेंट, एंडोजेनेटिकमध्ये काय ते डायस्ट्रॉफिझम म्हणतात त्याला, आणि त्याला सडन मुवमेंट अर्थक्वेक आणि वोल्कॅनिझम असतं. ओके, पहिलं असतं मी डायस्ट्रॉफिझमला अल्टरनेटिव्ह शब्द इप्रोजेनेटिक म्हटलं, ते खोडून टाका. आणि जे कॉन्टिनेंट बिल्डिंग प्रोसेस आहे त्याला इप्रोजेनेटिक म्हणतात, लक्षात ठेवायचं. ओके, माफ करा, तेवढं एडिट करा. नंतर ओरोजेनेटिक किंवा माउंटन बिल्डिंग प्रोसेस, त्याला ओरो मीन्स माउंटन, जेनिक मीन्स बिल्डिंग, म्हणजे माउंटन बिल्डिंग प्रोसेस असते. त्याला टेन्शनल मुवमेंट आणि कॉम्प्रेशनल असतं, अपवर्ड अँड डाऊनवर्ड, सबमर्जनेटिक आणि इमर्जनेटिक. वेदरिंग, फिजिकल वेदरिंग, केमिकल, बायोलॉजिकल, म्हणजे प्राण्यांनी वनस्पतीने वगैरे केलेलं असतं बायोलॉजिकल. केमिकल, फिजिकल, ठीक आहे. इरोजन कुठलं असतं, आईस, रिव्हर वॉटर, सी, विंड, अंडरग्राऊंड वॉटर वगैरे सगळं ते आपण बघितलं ना, ते सगळं याच्यात असतं. हा जिओमॉर्फिक प्रोसेस आहे. लँडफॉर्म डेव्हलपमेंटचा खूप महत्त्वाची चार्ट आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यात पहिला पार्ट बघूया. आता हे स्टेट बोर्डमध्ये दिलेली एक डायग्राम आहे, ती या ठिकाणी मी इंटेन्शनली घेतलेली आहे. बघा, अंतर्गत भू हालचालीचे वर्गीकरणाची आधार आहे गती. बघा, हालचाल कुठली, मंद भू हालचाली सातत्यानं होणारे आहेत. पर्वत व खंडांची निर्मिती या ठिकाणी मंद हालचालीमुळे होतात.
शीघ्र हालचाली म्हणजे जलद गतीनं होणाऱ्या घटना आहेत. यात भूकंप आणि ज्वालामुखी आहे. इथं बायफर्गेशन केलेलं स्टेट बोर्डमध्ये सुद्धा अशा प्रकारे केलेलं आहे. नंतर दिशेचा जर विचार केला तर क्षितिज समांतर हालचाली आहेत. भू हालचाली म्हणतात त्याला. जे लँड मुवमेंट्स आहेत त्या क्षितिज समांतर असतात, पुढे मागं होतात. एक कॉम्प्रेशनल आणि एक दुसरं टेन्शनल. ओके. आणि एक शेअर एक असते. नंतर ऊर्ध्व हालचाली, अधोगामी हालचाली हे असतात. म्हणजे इमर्जनेटिक आणि सबमर्जनेटिक ह्या ऊर्ध्व हालचाली आहेत, ह्या दिशावाल्या. भूरूप बघा, यामध्ये खंडजनक म्हणजे जे भूहालचाली सबमर्जनेटिक बरोबर ते भूखंड, पठार, उच्चभूमी निर्माण करणारे. आणि पर्वतजनक म्हणजे फोल्डिंग प्रोसेस किंवा ओरोजेनेटिक प्रोसेस आहे, ती वलीकरण किंवा प्रस्तारभंग म्हटलं ना तुम्हाला. ह्या ठिकाणी दिलेलं त्यांनी एवढंच की त्यांनी चार्ट वे पद्धतीने दिलेलं आहे. आपण त्या ठिकाणी फ्लो चार्टनं केलेलं आहे. ठीक आहे ना. आता भूविवर्तनीय खूप महत्वाचं आहे, जे मी मगाशी सांगितलं. त्यातला पहिला आहे डायस्ट्रॉफिझम. त्याला मराठीमध्ये भूविवर्तनीय भूप्रक्षोभीय हालचाली असं म्हणतात. डायस्ट्रॉफिझम असं म्हणतात. ह्याच्यामध्ये काय असतं, जमिनीची हालचाल क्षितिज समांतर दिशेने होते आणि त्याच्यामुळे जमिनीला काय होतं संकोचन होतं किंवा जमिनीचं काय होतं विभाजन होतं किंवा त्याला भांग निर्माण होतो. त्यामुळे जमीन संकोचनामुळे त्याचं वलीकरण होऊन वली पर्वत तयार होतात किंवा भ्रंशामुळे जमिनीमध्ये भेग पडून जमिनीचा वर किंवा खाली खचला जातो. आणि ह्या सगळ्या एकत्रित जे फोर्सेस आहे किंवा हालचाली आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी काय तयार होत असतं, जे भूरूप तयार होतात त्या भूरूप जे फॉर्मेशन ज्या प्रोसेसनं होतात त्याला डायस्ट्रॉफिझम असं म्हणतात. बघा, भूकवचावर मंद गतीने कार्य करणाऱ्या अंतर्गत शक्तीमुळे महाद्वीपकीय किंवा पर्वत निर्माणकारी हालचाली निर्माण होतात. त्याचप्रमाणे संकोची व तणावक हालचालीमुळे भूकवचाचा भाग वलीकरणामुळे घडी पडतात किंवा भ्रंशामुळे खडकाच्या भागामध्ये तुकड्यांचे स्थलांतर होते किंवा खडकाच फक्त तडे जाऊन काय जोड निर्माण होतो. अशा प्रकारे भूकवचावर सावकाश बदल घडून जी नवीन भूरूप निर्माण होतात त्या शक्तीलाच भूप्रक्षोभीय हालचाली किंवा भूप्रक्षोभीय शक्ती असं म्हणतात. म्हणजे एखादंच त्यानं सांगितले वलीकरण, फोल्डिंग, फॉल्ट अँड जॉईंट असं तिन्ही सगळे एकत्रच त्यांनी या ठिकाणी डेफिनेशन केलेले आहे. त्याचे दोन प्रकार आहेत. त्याचे दोन प्रकार काय आहेत, इप्रोजेनेटिक महाद्वीपकाली किंवा भूखंडजनक इप्रोजेनेटिक मुवमेंट आहे. दुसरा आहे भूखंड पर्वतगिरीजनक किंवा ओरोजेनेटिक. ही कुठली आहे, इप्रोजेनेटिक मुवमेंट. आणि हे आहे ओरोजेनेटिक मुवमेंट. ओके. गिरिजनक म्हणजे डोंगर तयार करणाऱ्या हालचाली, वरचं कॉन्टिनेंट तयार करणाऱ्या हालचाली, भूखंड तयार करणाऱ्या हालचाली. ह्या दोन्ही हालचाली आपल्याला पाठ करा. गिरी म्हणजे डोंगर तयार करणाऱ्या, भूखंड तयार करणारे दोन प्रकार आहेत. भूविवर्तनीय किंवा डायस्ट्रॉफिझम किंवा भूप्रक्षोभीय हालचालीचे काय प्रकार आहेत. मला वाटतं तुम्हाला क्लिअर ही डेफिनेशन दिलेली आहे. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट नसावा. आता याच्यामध्ये पहिलं बघूया, महाद्वीपकीय किंवा भूखंडजनक हालचालीमधली त्यातला पहिला टाईप आहे कुठला, पहिला टाईप आहे भूखंडजनक म्हणजे कॉन्टिनेंट बिल्डिंग प्रोसेस. याला म्हणतात कॉन्टिनेंट बिल्डिंग मुवमेंट्स. कॉन्टिनेंट बिल्डिंग मुवमेंट्स आहे. ओके. जनरली हजारो वर्ष नद्या काय करतात, गाळ वाहून आणतात. आणलेला गाळ हजारो वर्ष किनारपट्टीला ते काय करतात, पसरवतात. आणि किनाऱ्यावरती कंटिन्युअसली येणारा गाळ काय करतो, त्याला दाबून त्या ठिकाणी त्या दाबल्यामुळं एखाद्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय होतं, कॉन्टिनेंट वर सरकतो. त्यामुळे तयार होणारा जो भाग आहे त्याला कॉन्टिनेंट बिल्डिंग प्रोसेस म्हणतात. बघा, भूगर्भातील ऊर्ध्व हालचाली. ओके. आता ह्याच्यामध्ये कॉन्टिनेंट बिल्डिंग मध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. ही डायग्राम मी काढतोय. ही आहे, हे काय दिलंय, भूखंडजनक हालचाली त्रिज्येच्या दिशेने कार्य
करतात. ओके, हे काय करतात, त्रिज्येच्या दिशेने कार्य करतात. त्रिज्येच्या दिशेने म्हणजे काय, एक तर आयदर ही त्रिज्या आहे, दिस इज अन रेडियस ऑफ द अर्थ, रेडियस त्याला म्हणतात त्रिज्या, त्याच्या दिशेने आयदर असं अपवर्ड किंवा डाऊनवर्ड. ही कशी आहे, अपवर्ड किंवा डाऊनवर्ड, खालच्या दिशेला, बरोबर. ह्याला ऊर्ध्वगामी याला म्हणतात अधोगामी, असं मराठीमध्ये अधोगामी म्हणतात. त्याचं खाली आले असेल अधोगामी. आता काय होतं, हा भाग काय होतो, खाली खचला जातो अधोगामी भागामध्ये फोर्समुळे, आणि काही भाग वर उचलला जातो. हा काय झालेला आहे, खचलेला आहे. इथे काय झालेलं आहे, अधोगामी हालचाल निर्माण झाली आहे. तर ह्या भाग काय झालेला आहे, वर सरकलेला आहे, त्याला ऊर्ध्वगामी हालचालीमुळे हा भाग काय झालेला आहे, वर आलेला आहे. ओके, म्हणून या ठिकाणी जी आता हा जो पार्ट आहे एवढा वर आलेला दिसून येत नाही, खूप खूप मोठा भाग असतो तो. थोडासा, आता बघा हा मोठा भाग आहे, मी थोडासा पोक आणलाय, पण दिसून येते का, नाही दिसून येत लगेच. त्यामुळे हा कॉन्टिनेंट खूप मोठा असतो, त्यामुळे आपल्याला जाणवत नाही की भाग वर आलेला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून जे ह्याला कॉन्टिनेंट बिल्डिंग प्रोसेस असं म्हणतात. ऊर्ध्व हालचाली आहेत ह्या, काय आहेत, ऊर्ध्व हालचाली असा शब्द येतो, ऊर्ध्व हालचाली, ऊर्ध्व हालचाली नुसतं शब्द आलं. ऊर्ध्व हालचाली म्हणजे अधोगामी आणि ऊर्ध्वगामी हालचाल, लक्षात. मराठीमध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, अपवर्ड आणि डाऊनवर्ड प्रोसेस आहेत त्या. आता ऊर्ध्वगामी म्हणजे अपवर्ड, अधोगामी म्हणजे खाली, ऊर्ध्व हालचाली म्हणजे दोन्ही, लक्षात ठेवा. महाद्वीपकल निर्माण करणारा हालचाली निर्माण, त्यामुळे भाग काय होतो, उंचावतो किंवा खचतो. हा भाग खचलेला तो भाग उंचावलेला. या हालचालीमुळे पृथ्वीवर पठारे, मैदाने निर्माण होतात, म्हणून यास भूखंडजनक निर्माणकारी हालचाली असं म्हणतात. दोन उपप्रकार पडतात, सबमर्जनेटिक आणि इमर्जनेटिक. काय बोलतात, सबमर्जनेटिक आणि इमर्जनेटिक. त्यामध्ये इथं लिहिलं सबमर्जनेटिक आणि इमर्जनेटिक. सबमर्जनेटिक मध्ये निमज्जनकारी, सबमर्जनेटिक म्हणजेच काय, निमज्जनकारी, आणि इमर्जनेटिक म्हणजे काय, उन्मंजनकारी. बघा, इमर्जनेटिक. ओके, हे दोन म्हणजे जे भूखंडजनक हालचाली जी आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट आहे, सबमर्जनेटिक आणि इमर्जनेटिक. जे सबमर्जनेटिक आहे ना, म्हणजेच काय, तुमचं मराठीमध्ये त्याला निमज्जनकारी म्हणतात, आणि इमर्जनेटिक म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला उन्मंजनकारी असं म्हणतात. हे शब्द थोडेसे लक्षात ठेवा, हेवी, ह्या कन्सेप्ट पेक्षा शब्द हेवी आहेत. हे शब्द लक्षात ठेवणं या ठिकाणी चॅलेंजिंग वाटायला लागले, ठीक आहे ना. आता पुढे बघूया. मग पहिला पॉईंट झाला इथे बघा, या ठिकाणी इप्रोजेनेटिक मुवमेंट आहे, जमिनीचा भाग काही ठिकाणी दाबला जातो, काही ठिकाणी वर येतो. ओके, आता हे तुम्हाला काही गरजेचं नाही. हे युट्रोमॅफिक बेल्ट आहे, ग्रॅव्हिटी थ्रस्ट आहे, मिओजिओ सिंक्लाइन म्हणतात त्याला, योजिओ सिंक्लाइन, ओरोजिन वगैरे, हे असं ही थेरीज आहे, तुम्हाला त्याची काही गरज नाही. हे इप्रोजेनोसिस जी थेरी आहे त्याच्या अंतर्गत ही डायग्राम आहे, ती मी त्या ठिकाणी टाकलेली आहे. सेकंड आहे म्हणजे पहिली जी आहे भूखंडजनक किंवा भूखंडजनक हालचाली, भूखंडजनक नाही, यस भूखंडजनक कॉन्टिनेंट बिल्डिंग, त्यातला पहिला निमज्जनकारी हालचाली आणि दुसरा आहे उन्मंजनकारी हालचाली. निमज्जनकारी काय, भाग वर आल्यामुळं भूकवचाचे भाग खाली गेल्यामुळे अधोगामी हालचाली होऊन खचणे होते, यास निमज्जनकारी असं म्हणतात. निमज्जनकारी क्रियेमुळे काही भाग सागरात जातात. या क्रिया समुद्र व सागर या बाबतीत मर्यादित असतात. म्हणजे निमज्जनकारी क्रिया काय होते, काय भाग काय होतो, लोअर साईडला म्हणजे खालच्या भागात जातो, आणि खाली खसकल्यामुळे त्या भागात काय होतं, लोअर साईडला गेल्यामुळे त्या ठिकाणी काय होत असतं की तो भाग समुद्राच्या पातळीच्या सारखा येतो, त्यामुळे मैदाने वगैरे त्या ठिकाणी तयार होत असतात. उन्मंजनकारी इमर्जनेटिक म्हणजे काय, ऊर्ध्व हालचाली, याच्यामध्ये उंचावतो काय भाग उंचावतो, त्यास उठावकारी क्रिया असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, उठावकारी क्रिया म्हणतात. काही वेळेस एखादा भूभाग जवळपासच्या प्रदेशाच्या मानाने उंचावतो, त्याला उभार म्हणतात.
बघा शब्द महत्वाचे आहेत. उभार कशामुळे होतो? उभार उन्मंजनामुळे होतं, लक्षात ठेवायचं. आता पाण्यातला भाग जर जलमग्न भाग वर आला सावकाश, त्याला उत्थापन म्हणतात. बघा शब्दाचा गेम आहे ह्याच्यामध्ये. उभार, उठाव, उत्थापन. ओके, हे लक्षात. उत्थापन म्हणजे काय? इमर्जनेटिकच आहे, पण पाण्याचा भाग आला पाहिजे वर. जमिनीचा भाग आला तर उभार म्हणायचं, किंवा त्याला उंचावणे म्हणतात, त्याला किंवा उठाव असं म्हणतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. उठाव, उभार आणि उत्थापन इमर्जनेटिक मध्ये. कुठं? इमर्जनेटिक उन्मंजन क्रिया. आणि हे कशामध्ये? महाद्वीपकालीन हालचालीमध्ये होतं, म्हणजे इप्रोजेनेटिक मध्ये होतं, म्हणजेच भूखंडजनक मध्ये होतं. ओके, आता आपल्या पुढचं असणार आहे पर्वतगिरीजनक, पर्वत निर्माणकारी किंवा पर्वतगिरीजनक हालचाली. ओके, आता पर्वतगिरीजनक हालचाली म्हणजे कुठल्या? हॉरिझॉन्टल हालचाली. कुठल्या आहेत? हॉरिझॉन्टल. एक डायग्राम बनवतो तुम्हाला, त्याच्या अगोदर इथं ती डायग्राम नसणार. मगाशी बनवली तीच. मगाशी बनवलं की त्रिज्येच्या दिशेने कार्य करणाऱ्या हालचाली होत्या. आता सरफेस वरतीच असतात. म्हणजे इथं कोर आहे, सेंटर आहे, केंद्र आहे पृथ्वीचं, आणि ही त्रिज्या आहे. ही काय आहे? त्रिज्या आहे, बरोबर ना? रेडियस. आता ह्या रेडियसचा फक्त नावासाठी काढले. आता इथे एक भूरूप आहे. भूरूप काय होतोय? तुटला, काय भ्रंश तयार झाला. ही कुठली हालचाल आहे? ही आहे तणावक हालचाल. कुठली आहे? तणावक हालचाल किंवा टेन्शनल मुवमेंट आहे. काही टेन्शनल मुवमेंट, तणावक हालचाल किंवा ही टेन्शनल मुवमेंट आहे. त्यामुळं इथं तयार झालाय, काय तयार झालाय? फॉल्ट. काय तयार झालाय? स्पेलिंग चुकलं. फॉल्ट तयार झाला, म्हणजेच भ्रंश तयार झाला, म्हणजेच प्रस्तारभंग. काय तयार झालं? प्रस्तारभंग तयार झाला. आणि त्याच वेळी इथे ही त्याच्या विरोधात, म्हणजे ही कुठली हालचाल आहे? ही आहे संकोचीय हालचाल आहे, म्हणजे कॉम्प्रेशनल मुवमेंट आहे. ओके, आणि त्यामुळं इथं तयार काय झालेलं आहे? फोल्डिंग तयार झालेलं आहे, वलीकरण झालेलं आहे. काय झालेलं आहे? वलीकरण. सो इथे तुम्हाला एका डायग्राम मध्येच मी तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्हाला सेल्फ एक्सप्लेनेटरी डायग्राम, ही डायग्राम जर तुम्ही काढली तर तुम्हाला एकदम त्या राज्यसेवेच्या मुख्य पेपरामध्ये जेव्हा तुम्ही ह्या संदर्भात कधी क्वेश्चन आलात, असली एखादी डायग्राम काढली तर एक्झामिनरला एकदम सोपं जातं की बाबा ह्याला कन्सेप्ट क्लिअर आहे. डायग्राम काढल्या, डोळं झाकून तुम्हाला 10 मार्काचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला 7 मार्कापर्यंत देईल, कारण तुम्ही ह्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन पण देणार आहे. डायग्राम मस्ट बी in such a way that must be in the self explanatory mode. ओके, सेल्फ एक्सप्लेनेटरी पाहिजे. ओके, आणि हे पॉसिबल आहे. तुम्ही रिगरसली स्टडी करताय, दॅट मस्ट बी देअर. ते महत्वाचं आहे. रिगरसली स्टडी करणं खूप महत्वाचं आहे. हार्ड डेडिकेशन करतो. दुसरं, स्मार्ट स्किल लावून तुम्हाला करायचं. थर्ड, while doing study you have to always a rough page and pen besides you and mention or draw the all diagrams that converge all your data in the form of flow charts, diagrams and all things, because that clear your concepts also, and it is very easy to express your answer with that flowchart diagram and that pictorial form. Okay, and that always
हेल्प्स टू गेन युअर मार्क्स इन एक्झामिनेशन. ओके, इन पर्टिक्युलर इन द मेन्स. ठीक आहे. सो पर्वत निर्माणकारी हालचालीमध्ये हे तुम्हाला कळलं असेल की तिथे 2 प्रकारच्या हालचाली आहेत. कुठल्या प्रकारचे, किती प्रकारच्या आहेत? 2 प्रकारच्या. त्यातील पहिली हालचाल कुठली आहे? समजा एक आहे संकोची हालचाल आहे, दुसरी आहे तणावक हालचाली. आणि ह्या कशावर ऍक्ट होतात? भूपृष्ठावरती ऍक्ट होतात, जमिनीवरती अशा ऍक्ट होणार. एकतर अशी किंवा अशी, अशी किंवा अशी. ओके, क्लिअर? ओके. आता डायग्राम हीच तुम्हाला काढायची. ही डायग्राम तुम्हाला काढण्यासाठी पाहिजे तर पॉज करा किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. तुम्हाला ही डायग्राम आन्सर्स मध्ये लिहायची. ओके. आता बघा काय दिले इथे, एक्सप्लेन करू. बघा, भूकवचावर अंतर्गत भाग क्षितिज समांतर हालचालीमुळे अंतर्गत भाग जलजन्य खडकांना वळ्या पडून पर्वताची निर्मिती होते, म्हणून त्यास पर्वत निर्माणकारी हालचाली असं म्हणतात. म्हणजे जमिनीच्या अंतर्गत हालचालीमुळे 2 कॉन्टिनेंट आहे, भूपट्टे दाबले गेले. दाबल्यामुळे त्या ठिकाणी जो गाळ आहे, जलजन्य म्हणजे समुद्राच्या खाली पाण्यात असणारा गाळ, जलजन्य खडक, हा दाबला जातो आणि भूभाग वर सरकला जातो. वर आल्यामुळे वलीकरण तयार होतं. त्यामुळे त्याला पर्वत निर्माणकारी हालचाली असं म्हणतात. ठीक आहे, पर्वत निर्माण झालेले. जगामध्ये खडकांना वळ्या पडून अनेक पर्वत निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ हिमालय वलीकरणाने तयार झाला आहे, अल्प्स युरोपमधला वलीकरण, रॉकी नॉर्थ अमेरिकेतला वली पर्वत आहे, अँडीज साऊथ अमेरिकेतील वली पर्वत आहे, लॉंगेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड, लॉंगेस्ट माउंटेन चेन इन द वर्ल्ड, दॅट इज अँडीज. हे सगळे फोल्डिंग प्रोसेसने तयार झालेले आहेत. या ठिकाणी ओशनिक क्रस्ट दिलेला आहे आणि एक कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे. माउंटेन बिल्डिंग तयार झालेलं आहे. इथे या ठिकाणी काय होतं त्याला प्रोसेस दिलेली आहे. ही प्रोसेस ॲक्च्युली ही थेरीजमधल्या डायग्राम उचलले आहेत, ज्या तुम्हाला इथे मे बी इन्फॉर्मेशन अँड दॅट डायग्राम इज नॉट गोइंग टू मॅच द थिंग हिअर. तिथं काय दिलेलं आहे, एंड ऑफ द ओरिजिनिक प्रोसेस. इथे आयसोस्टेसी, अपलिफ्ट अँड ब्लॉक, फॉल्टिंग स्टेज. आता हे खूप प्रोसेस आहे ही आपल्या डायग्राम्स जी मी ॲड केलेली आहे, ही फक्त तुम्हाला फॉर अंडरस्टँडिंगसाठी वाचून तुम्हाला सेल्फ एक्सप्लेन झाली तर ही ओके, अदरवाइज लेट इट बी. मागे दिलेली आहे ती डायग्राम तुम्हाला इनफ आहे. आता 2 उपप्रकार कार्य करतात. एक संकोची हालचाली, तणाव. आपण म्हणते ना पर्वत निर्माणकारी म्हणजे माउंटेन बिल्डिंग प्रोसेसमध्ये 2 असतात, कॉम्प्रेशनल मुवमेंट आणि टेन्शनल मुवमेंट. आता त्यातलं आपण पहिलं बघायचं आहे संकोची हालचालीमुळे उत्पन्नित संरचना वगैरे, ते आपल्याला सगळं बघायचं आहे. ओके, संकोची हालचाली उत्पन्नित संरचना. आता या ठिकाणी संकोची हालचाली उत्पन्नित आणि तणावक हालचाली उत्पन्नित संरचना फॅक्टर काय या ठिकाणी बघूया. आता 2 परस्पर विरोधी दिशेने कार्य करणाऱ्या शक्ती एकत्र येऊन एखादा भूभाग दाबला जाऊन त्याचं संकोचन होतं, त्याला संकोची हालचाली असं म्हणतो. ओके, म्हणजे 2 फोर्सेस, ऍक्च्युली हे फोर्सेस कुठले असतात, 2 प्लेट्स असतात. ऍक्च्युली काय असतात, त्या 2 प्लेट्स असतात. त्या जर एकमेकाला घेऊन स्ट्राईक झाल्या, ही प्लेट आहे आणि ही प्लेट आहे, त्या कॉम्प्रेशनल मुवमेंटमुळे एकत्र आल्या, तर भविष्यामध्ये ह्या एकत्र एकामेकाला या ठिकाणी स्ट्राईक होऊन हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॉट, वलीकरण, फोल्डिंग तयार होईल. काय तयार होईल? फोल्डिंग प्रोसेस होईल. इफ इट इज and if this is both plates is continental plates, then it is a possible we will have that folding there. But if there is one continental plate and another one is oceanic plate, then there is no folding, there is a subduction zone. We will see all these things in that our diagram, that is our topic, that is plates and types of plates. हम लोग उसमें देखेंगे. आता मग त्यामध्ये संकोची हालचालीमुळे काय होतं, वलीकरण तयार होतं. आणि तणावक हालचाली बघणार आहे, हा कॉन्टिनेंट आहे, कॉन्टिनेंटवरती तणाव निर्माण झाला, त्यामुळे त्या भागामध्ये ब्रंच फॉल्ट फॉर्मेशन झालं. काय झालं, फॉल्ट तयार झाला आणि त्यामुळे एखादा भाग वर सरकतो किंवा एखादा भाग खाली सरकतो आणि त्यामुळे इथं तयार होतं रिफ्ट व्हॅली. आणि वरचा भाग, वर राहिलेला भाग आहे तिथं ग्रॅबन तयार होतं, किंवा त्याला आपण म्हणतो काय म्हणतो, ब्लॉक माउंटन, सॉरी रिफ्ट व्हॅलीलाच ग्रॅबन असं म्हणतात. आणि वर आलेला उंचावट्याचा भाग आहे त्याला हॉर्स्ट माउंटन किंवा त्याला गट पर्वत किंवा ब्लॉक माउंटन किंवा ठोकळ्याचा पर्वत, असं त्याला वेगवेगळे नाव आहेत. ते आपण डिटेलमध्ये बघणारच कमिंग स्लाइड्समध्ये. ठीक आहे ना या ठिकाणी. आणि ते अगोदर अजून एक दिलेलं आहे, एखादी प्लेट आहे ती अशी कन्व्हर्ज होऊ शकते, संकोच हालचाली, तणावक हालचाल होऊ शकते, पण देर इज अ ट्रान्सवर्स बाउंड्री ऑल्सो.
म्हणजे शेअर स्ट्रेस पण या ठिकाणी तयार होतं. म्हणजे ना संकोचन होते आणि ना डायव्हर्जन होते. देअर इज अ पॅरलल मुवमेंट ऑफ दॅट टू प्लेट्स. ओके. आणि अशा प्रकारचे जे प्लेट्स आहेत, आपण प्लेट मार्जिनमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे, परंतु स्टील आय एम गिव्हिंग टू एक्झाम्पल्स इन द वर्ल्ड. दॅट इज अनाटोलियन फॉल्ट इज व्हेरी फेमस. अनाटोलियन फॉल्ट which is an example of shear stress, and another one is a California fault. Okay, later on we will have that also. नंतर संकोची हालचाली जी आता बघितली, संकोची हालचाली उत्पन्नित संरचना आपल्याला बघितल्या, तर संवलन आणि फोल्डिंग ह्या येत्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागेल. स्ट्रक्चर ड्यू टू कॉम्प्रेशनल मुवमेंट. आता एक एक गोष्टी आपल्याला बघायचं आहे की आता सर्वात प्रथम आपण संकोचन म्हणणार, म्हणजे कॉम्प्रेशन कॉम्प्रेशनल मुवमेंट. आता एखादा भाग कॉम्प्रेशनल मुवमेंट म्हणजे काय करतो, असं त्याला दाबतोय. ओके, असं दाबतोय, संकोचन. आता जर मी या पेनला दाबलं तर तो आयदर वर येणार किंवा खाली येणार, बरोबर ना, डिपेंड करत. जमीन कुठे येणार, वर येणार आहे. मग त्यामुळं सुरुवातीला ही प्लेट आहे ती कसं होणार आहे, असं त्याच्यामध्ये बाक निर्माण होणार आहे. काय बाक निर्माण होणार आहे, थोडं स्लाइटली काय होणार आहे, तो फोल्ड होणार आहे. म्हणून त्याला संवलन असं म्हणतात किंवा त्याला वार्पिंग असं म्हणतात. म्हणजे बिफोर फोल्डिंग देर इज अ वार्पिंग प्रोसेस. ओके, आणि कंटिन्युअसली दॅट वार्प प्लेट और वार्प रीजन बिकम अ फोल्ड प्लेट ऑफ दैट पर्टिकुलर प्लेस. ओके, सो यहाँ पहला क्या आएगा, बाक आएगा. ऐसे सिंपल प्लेट है, उसमें हम लोग संकोचन करेंगे या कंप्रेस करेंगे तो हम वो पार्ट है ना इनिशियली थोड़ा सा क्या है, ऐसा मुड़ेगा, वर येणार, थोडासा वर येणार. थोडासा वर आलेला बाकला इथं काय येतो, बांक निर्माण झालेला. काय तयार झालाय, बांक निर्माण झालेला. त्याला संवलन म्हणतात किंवा वार्पिंग असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. अँड कंटिन्युअसली हे जर असंच राहिलं, कॉम्प्रेशनल मुवमेंट जर तसंच राहिला, देन देर इज अ फोल्डिंग. काय तयार होईल, इथं फोल्डिंग तयार होईल, हे लक्षात ठेवायचं. सिंपल आहे. ठीक आहे. सो आता ती डायग्राम बघूया. मी इथं दिलेलं एक लाकडाचं उदाहरण दिलंय. लाकडाला कसा बाक निर्माण होतो, किंवा आपण जेव्हा बेंचवर बसतो तो बेंच असा खाली काय होतो, पोक घेतो. हे लक्षात ठेवायचं. हा पोक म्हणजेच संवलन झालेलं आहे किंवा वार्पिंग झालेलं आहे. ठीक आहे ना, त्याला वार्पिंग म्हणतात इंग्लिशमध्ये, वार्पिंग. ठीक आहे. संकोचीय हालचालीमुळे खडकात बांक निर्माण होतो, त्यास संवलन असं म्हणतात किंवा वार्पिंग असं म्हणायचं. तर कंटिन्युअसली हे जे वार्पिंग आहे किंवा हे जे संकोचन प्रोसेस आहे ही चालू राहिल्यामुळे पुढे त्याचं कन्व्हर्जन वलीकरणामध्ये होतं, फोल्डिंगमध्ये होतं. ओके, मग पर्वत निर्माणकारी हालचालीमुळे भूपृष्ठावर मंद खडकांना वळ्या पडतात. या क्रियेस वलीकरण असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, वलीकरण असं म्हणतात. त्यामुळं हे लक्षात ठेवायचं, स्ट्रक्चर कोणतं तयार होतं, सिंपल, किंवा त्याला संरचना कुठली असा प्रश्न येणार. ओके, म्हणजे कुठलं, संकोची हालचालीमुळे स्ट्रक्चर कोणतं तयार होतंय किंवा संरचना कोणती तयार होते हे सांगा म्हणणार. मग त्यात ऑप्शनमध्ये असणार काय, ब्रंश म्हणजे हॉर्स्ट माउंटन असणार, गट ठोकळ्याचा पर्वत असणार किंवा गट पर्वत देणार ते, किंवा वली पर्वत देतील. मग वली पर्वत होते का, तो होते. गट पर्वत होते का, नाही होत. गट पर्वत ह्याचा पार्ट आहे का, नाहीये, तो ब्रांशचा पार्ट आहे, फॉल्टचा पार्ट आहे. तर बाय कॉम्प्रेशनल मुवमेंट the only structure that is formed, that is warping and the folding. हे लक्षात ठेवायचं. वार्पिंग इज द इनिशियल फेज ऑफ दॅट फोल्डिंग प्रोसेस. ओके, हे लक्षात ठेवा. हे दोनच स्ट्रक्चर तयार होते. देर इज नो थर्ड वन. थर्ड वन असता तुम्ही बनवलं असतं, हे लक्षात ठेवायचं. पुढे मग त्यात एक एक कुठल्या बघूया. आता वळ्यांचे विविध स्वरूप. आता या ठिकाणी स्वरूप दिलेले आहे, म्हणजे प्रकार नाही, स्वरूप. वळ्या दिसतील कशा, when you observe first time that particular region, what kind of that feature, what kind of the exact the image of that particular fold कशा असेल, त्या इमेज आपल्याला 4 प्रकारच्या दिसतील. म्हणजे तुम्हाला ती कशा प्रकारची वळी असेल ते आपण या ठिकाणी सांगतो. this is a surface where compressional movement is going to apply. The initially
कॉम्प्रेशन झाल्यामुळे जी वळी आहे ती सिमेट्रिकल असेल. कशी असेल? अशी सिमेट्रिकल. तशीच इकडे असणार आहे. ओके. आता हळू एक सर्टन हाईट नंतर त्याच्या आता फोल्डिंग प्रोसेस आहे. आता फोल्ड झालं, त्यानंतर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ फोल्ड माउंटन. आता ह्याच्यावरती काय होणार आहे? ह्याच्यावर अजून कुठे जाणार आहे? हिमालय किती हजारो म्हणजे 7 ते 12 कोटी वर्षापासून फोल्डिंग प्रोसेस चालू आहे. अजून 8,848चा सगळ्यात हायस्ट पीक आहे. त्याच्यावर का नाही गेला? कारण की त्याच्यानंतर हिमालय एवढा फॉर्म झाला, नंतर हा जे ह्या बाजूची बाजू होती किंवा ही बाजू होती, ती बाजू अजून खसकली या बाजूला, असं खसकून बाजूला चाललेले आहेत. आणि त्यामुळे देर इज अ ट्रान्स हिमालय आहे, ग्रेटर हिमालय, लेसर हिमालय, शिवालिक आहे. तसे व्हर्टिकल क्लासिफिकेशन हिमालयाचं पडत गेलं. ओके. त्याचं कारण हिमालयावरती हळूहळू वळ्या, छोट्या छोट्या वळ्या पडायला लागल्या. म्हणजेच बघा, या ठिकाणी जे वर आलेला भाग आहे त्याच्यामध्ये लहान लहान वळ्या पडायला लागल्या, खाली आलेला भाग त्यात पण वळ्या पडायला लागल्या. हे डायग्राम सेल्फ एक्सप्लेनेटरी पाहिजे. चांगल्या प्रकारे डायग्राम बनवल्या तर दॅट विल गिव्स यू मार्क्स, गुड मार्क्स इन दी मेन्स. आता बघा, ही जी पहिली डायग्राम आहे ती सिमेट्रिक आहे. दुसरी डायग्राम आहे ती पण सिमेट्रिक आहे. वर आलाय त्याला म्हणतात अपनती असं म्हणतात मराठीमध्ये. वर आलेल्या भागाला अपनती म्हणतात, खाली गेलेल्या भागाला अभिनती असं म्हणतात. अभिनती असं म्हणतात. त्यानंतर वर आलेल्या अपनती भागात लहान लहान वळ्या पडतात. लहान लहान डोंगर, मोठ्या डोंगरावरती लहान लहान डोंगर तयार झालेले आहेत, त्या भागाला समपनती असं म्हणतात. आणि खाली गेलेल्या अभिनतीच्या भागामध्ये ज्या लहान लहान वळ्या पडतात, खाली गेलेल्या अभिनतीच्या भागामध्ये जे लहान लहान वळ्या पडतात त्याला म्हणतात समभिनती. म्हणजे याला म्हणतात इंग्लिशमध्ये अँटीक्लाइन, याला म्हणतात सिंक्लाइन, याला म्हणतात समपनतीला म्हणतात अँटीक्लिनोरियम आणि समभिनतीला सिंक्लिनोरियम असं म्हणतात. म्हणजे अपनती, अभिनती, समपनती, समभिनती, अँटीक्लाइन, सिंक्लाइन, अँटीक्लिनोरियम आणि सिंक्लिनोरियम. सो हे त्याचे स्वरूप आहे. हाऊ यू आर गोइंग टू फेस द फोल्ड्स, कशा प्रकारे तुम्ही त्याला बघणार आहे ते हे स्वरूप. आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहे काय तर ह्याचे प्रकार्स. म्हणजे जे थोडीशी माहिती काय दिली आहे बघूया. बघा, वळीच्या वर आलेल्या भागाला अपनती असं म्हणतात, बरं का. वरीच्या वर आलेल्या भागाला अपनती, एवढा भाग अपनती असं म्हणतात. खाली गेला त्याला अभिनती असं म्हणतात. खाली गेलेल्या भागाला अभिनती असं म्हणतात. काही वेळा विस्तीर्ण अपनती भागात लहान लहान वळ्या पडलेल्या आहेत. विस्तीर्ण अपनती भागात लहान लहान वळ्या पडलेल्या आहेत, त्याला काय म्हणतात? अँटीक्लिनोरियम, समपनती असं म्हणतात. आणि अभिनतीच्या भागात लहान लहान वळ्या पडतात त्या समभिनती म्हणतात. याला म्हणतात समभिनती. सिंक्लिनोरियम याला म्हणतात समपनती, अँटीक्लिनोरियम. लक्षात आलं का तुम्हाला इथपर्यंत? सो ह्या ठिकाणी इलुस्ट्रेशन ऑफ द अँटीक्लिनोरियम अँड सिंक्लिनोरियम या ठिकाणी दिलेलं आहे. हे जीसी लिऑंगच्या
या पुस्तकातून घेतलेली इमेज आहे, खूप महत्त्वाची आहे. एकाच ठिकाणी त्यांनी दिलेलं, मी 4 फोल्ड तयार केलेले आहे, पण त्यांनी 2 फोल्डमध्ये सगळे त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे. ओके, हे तुम्हाला लिहावं लागेल, खूप महत्त्वाचं आहे. आता आपण आतापर्यंत स्वरूप बघत होतो, तर आपण त्याचे प्रकार बघायचे आहेत. ओके, टाइप्स ऑफ फोल्ड. काय टाइप्स ऑफ फोल्ड? आता एक वळी आहे. ओके, एक आहे वळी, म्हणजे एखाद्या ठिकाणी काय होणार आहे, हे या ठिकाणी दिलेलं आहे तुमचा काय होतं जमिनीचा भाग आहे. ह्याला जर दोन्ही बाजूने इक्वली जर प्रेशराईज केलं तर काय होतं बघा, समान सिमेट्रिकल डायग्राम भेटते. म्हणजे दोन्ही भुजा ज्या आहेत ना, त्याला लिंब म्हणतो, तर दोन्ही भुजा इक्वली काय होतात, टिल्टेड आहेत. आता राईट साईड जर मी जर जास्त प्रेशर केलं तर तिकडे स्टीप स्लोप असणार, इकडे स्लॅन्टेड स्लोप असणार. असं पहिल्यांदा सिमेट्रिकल असते, असिमेट्रिकल असते, नंतर तुम्हाला मोनोक्लिनर, आयसोक्लिनर अँड देन द रिकम्बंट आणि ओव्हरटर्न अँड द नॅपी. दीज आर द टाइप्स ऑफ द फोल्ड. म्हणजे एकनत, समनत, नंतर समपनती, एकनत, समनत, नंतर आहे मराठीमध्ये तर अवघड आहे, मी येईल थोड्या वेळानं, मी सांगतो तुम्हाला. तर मी पाहिजे तर त्यांनी चांगलं नाव दिले आहे मराठीमध्ये. हां, समित वळ्या, असमित वळ्या, एकनत, समनत, परिवलित, प्रतिवलित, पंकाकार, ग्रीवाखंड. ओके, थोडं आपण मागे जाऊ ह्याच्या पण. ओके, आता इथं तुम्हाला मी एका डायग्राममध्ये एक्सप्लेन करतो. एक आहे समित वळ्या, समित वळी, समितमध्ये सिमेट्रिकल, सिमेट्रिकल फोल्ड. म्हणजेच काय, ही जमीन आहे सपोज, आणि इथं अशी वळ आहे. म्हणजे इकडं हा जो स्लोप आहे ना, हा स्लोप त्या वळीचा सेम आहे. सिमेट्रिकल फोल्ड. ओके, त्यानंतर ही पहिली झाली समित, दुसरे असमित वळी, म्हणजे असिमेट्रिकल फोल्ड. काय म्हणतात त्याला, असिमेट्रिकल फोल्ड. पहिली सिमेट्रिकल फोल्ड होती. आता दोन्ही सिमेट्रिकल असतील का, तर नसतील. आता एका बाजूला कुठंतरी समवेअर जास्त फोर्स दाबल्यामुळे हा जो उतार आहे, इकडे कमी फोर्स होता आणि इकडे फोर्स जास्त होता, त्यामुळे इकडे स्लॅन्टिंग जास्त असणार आहे. इकडला स्लोप, इकडला कसं, इकडला पण फोर्स लक्षात ठेवायचा, दोन्ही बाजूने फोर्स आलाय. इक्वल फोर्स असेल तर सिमेट्रिक असेल, अनइक्वल असेल तर असिमेट्रिक होणार. इकडे जास्त स्लोप आहे, इकडे कमी उताराचा, मग त्याला असमित वळ्या असं म्हणायचं. त्यानंतर थर्ड आहे एकनत, एकनत वळी, त्याला म्हणतात मोनोक्लिनल, आयसोक्लिनल, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मोनोक्लिनल. ठीक आहे, मला वाटतं मोनोक्लिनल असेल. ठीक आहे, बघूया. त्याच्यामध्ये काय होतं, आता फोल्ड असिमेट्रिक झाल्यानंतर आता ती कुठेतरी एका बाजूला पडणार, कळलं ना. मग जेव्हा पडणार आहे ना, एका बाजूला जर ते झुकलेले आहे, तिकडे त्या दोन्हीच्या दोन्ही त्याच्या ज्या बाजू आहेत ना, भुजा एकमेकाला पॅरलल असतात तिथे, आणि त्याच्यानंतर पुढे गेलं की त्या खालच्या मेन भुजेला पॅरलल असतात. ओके, सो पहिल्यांदा त्या दोन्ही एकमेकीला पॅरलल असतात, ते आपण इथं डायग्राम बनवूया. ही इथे जेव्हा हे फोल्ड इकडे एका बाजूला झुकला जातो, तेव्हा इट इज अ पॅरलल टू ईच अदर. एकमेकाला कशा आहेत, पॅरलल टू ईच अदर, हे लक्षात ठेवावं लागेल. पॅरलल टू ईच अदर. नाव फोर्थ आहे एकनत, नंतर समित वळ्या, असमित वळ्या, एकनत, समनत. म्हणजे काय, मोनोक्लिनल. हे मोनोक्लिनल आहे आणि हे आहे आयसोक्लिनल. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्या भुजा एकमेकाला पॅरलल असतातच,
परंतु त्या खाली सुद्धा खालच्या भुजेला मेन भुजा आहे ना, म्हणजे खालची जमीन आहे त्याला सुद्धा पॅरलल असतात, म्हणजे ही अशी तयार होते, पॅरलल टू पॅरलल टू पॅरलल. कळलं का तुम्हाला? या अशा प्रकारे ही वळी तयार होते. त्यानंतर समित वळ्या, असमित वळ्या, एकनत, समनत, परिवलित. परिवलित, आय थिंक एकनत मध्ये एक सेकंड फक्त, ओके. इथे एक चेंज आहे फक्त. इथे एक डायग्राम माझ्याकडून राहिले. मोनोक्लिनल मध्ये ना, हे एकनत म्हणजे मोनोक्लिनल आणि समनत म्हणजे आयसोक्लिनल, हे बरोबर आहे. पण ही जी समनतची डायग्राम आहे, समनत म्हणजे ही वाली, एकनतची डायग्राम मी बाजूला काढतो. एकनतला तिची डायग्राम कशी आहे बघा. जो फोर्स आहे जमिनीवर, त्या एका भुजेवरती, वन लिंब ऑफ दॅट पोल ही स्लॅन्टेड आहे. तर एक भुजा जी आहे ना, ती या ठिकाणी परपेंडिक्युलर असते, अशी जी असते 90 डिग्रीमध्ये. लक्षात ठेवायचं, फोर्सेस फ्रॉम बोथ साइड, दर इज अ फोर्सेस फ्रॉम बोथ साइड. सो दिस इज अ एकनत. लक्षात ठेवा, ही एकनत आहे. ही समनत आहे. समनत म्हणजे मोनोक्लिनल, बोथ साइड आर पॅरलल. अँड परिवलित, परिवलित म्हणजे रिकम्बंट फोल्ड, ती आहे ही, बरोबर. ज्याच्यामध्ये ती भुजा तर दोन्ही एकमेकाला पॅरल आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त ती खालची जी जमीन आहे त्या जमिनीला पण पॅरल असते, ती असते परिवलित. आणि 6 डायग्राम 6 आहे. नंतर परिवलित, प्रतिवलित. प्रतिवलित त्याला म्हणतात ओव्हरटर्न फोल्ड. ओव्हरटर्न, त्याच्यामध्ये डायग्राम कशी असते की जी फोल्ड आहे ती फोल्ड एकामेकावर काय झालेली आहेत, आता एकामेकावर ओव्हरटर्न झालेले आहेत आणि त्या आता पॅरलल राहिलेल्या नाहीत. खाली जमीन आहे अशी तुटणार. आता याच्या पुढे जा गेल्यानंतर तुटणार. या दोन्ही बाजू ओव्हरटर्न, मग दे आर नॉट पॅरलल टू द इच अदर. सो पहिली आहे समित वळ्या, बोथ भुजा मीन्स लिंब आर इक्वली टिल्टेड. दॅन असिमेट्रिकल म्हणजे त्याच्या दोन्ही भुजा समान एकसारख्या नाहीत, एक जास्त इन्क्लाइन आहे तर एक कमी इन्क्लाइन आहे. नंतर एकनत म्हणजे मोनोक्लिनल, ज्याची एक भुजा परपेंडिक्युलर आहे. समनत म्हणजे आयसोक्लिनल, या दोन्ही भुजा एका बाजूला कललेल्या आहेत आणि दोन्ही एकमेकाला पाळलेल्या आहेत. नंतर परिवलित म्हणजे किंवा रिकम्बंट फोल्ड, ती भुजा एका बाजूला कललेल्या आहेत, त्या पॅरलल आहेत आणि त्याच्याबरोबर ती त्याच्या खालच्या जमिनीवर पॅरलल आहे. आणि ओव्हरटर्न किंवा प्रतिवलित, त्याच्यामध्ये आता भुजा एकमेकावर पडलेल्या आहेत आणि त्या पॅरलल राहिलेल्या नाहीत. ओके, हे झालं परिवलित. म्हणजे परिवलित, प्रतिवलित. त्याच्यानंतर आहे पंखाकार वळ्या, म्हणजे फॅन शेप्ड फोल्ड. त्याच्यामध्ये कसं असतं की ज्या वळ्या एकमेकावरती पडलेल्या आहेत त्या इथे तुम्हाला पंख्यासारखा दिसत बघा. ॲक्च्युली हे इरोजन होऊन गेलेले आहेत वळ्या, जमिनीच्या आतमधले आहेत. आणि हा जो वरच्या वळ्या आहेत हा इरोजन निघून गेलेले आहेत आणि या जमिनीमध्ये अशा आहेत. कळलं का? यावरच्या ह्या पंखाकार वळ्या. त्यानंतर 8th तुमच्या इथं ग्रीवाखंड, त्याला म्हणतात विखंडित किंवा ग्रीवाखंड. मराठी डेंजर आहे का? इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात नॅपी.
नॅफी फोल्ड. दिस इज द लास्ट फोल्ड ऑफ दॅट पर्टिक्युलर फोल्डिंग प्रोसेस. ओके, शेवटची टाईप्स आहेत त्या ठिकाणी ते फोल्ड होणार आहे. मग त्यामध्ये ती अशी एका लाईनमध्ये राहत नाहीत, तर ॲक्च्युली जिथं ती फोल्ड पाहिजे होती तिथं ती न राहता ती तुटून समवेअर एल्स गेलेली असते. असं म्हणजे त्या अशा फोल्ड वलीकरण अशी होत ती अशी पडली आणि नंतर तुटून पुढे गेली. कळलं का? ही तर ज्या होत्या ना त्या इकडे घसरल्या. त्यामुळं ह्या एकाच गटातल्या लेअरमधले दगड किंवा लेयर्स हे दुसऱ्या गटावर जाऊन काय झाले स्थावरले, हे असे इकडे सरकले. ओके, हे आहे लास्ट नॅपी ग्रीवाखंड. याच्या व्यतिरिक्त अजून 2 आहे, त्यांना म्हटलं जातं नववा टाईप. ते आहे बंदिस्त वळी, त्याला क्लोज्ड फोल्ड म्हणतात. आणि 10वी आहे ओपन फोल्ड. बंदिस्त वळी म्हणजे काय? ही जी वळी आहे त्याच्यामध्ये जे अँगल आहे ना तो नॅरो आहे. कसा? हा नॅरो फोल्ड आहे, लक्षात ठेवा. नॅरो अँगल आहे, त्यामुळे ही कशी आहे? बंदिस्त आहे. आणि ओपन कशी असते? अशी. त्याच्यामधला अँगल हा ब्रॉड आहे. कसा? हा ब्रॉड अँगल आणि नॅरो अँगल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो असे 10 टाईप्स ह्या वळ्यांमध्ये आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. सो आपण ते बघूया कोणकोणते आहेत. इथं हे दिलेत का बघा. अँटीक्लाइन, सिंक्लाइन, मोनोक्लिनल, रिकम्बंट, आयसोक्लिनल, डोम शेप, ओके, बेसिन आणि ते हॉक बॅक. ठीक आहे. हे त्याची वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळे नावं त्यांना दिलेले आहेत. वळ्यांचे फोल्ड्स इथं दिलेले आहेत. आता काय आले? सबित वळ्या म्हणजे काय? ज्याच्या दोन्ही भुजा सेम अँगलचे आहेत. बघा, भुजावर दोन्ही बाजूकडून समान दाबामुळे वळ्यांच्या दोन्ही भुजा समान उताराच्या आहेत. आता पुढची काय? असबित म्हणजे ही सिमेट्री नाही. आता इकडे जास्त फोर्स आल्यामुळे अशी झाली, स्टीप झालेली. एका बाजूने जास्त व दुसऱ्या बाजूने कमी दाबामुळे वळ्यांच्या भुजा असमान प्रकारच्या झालेल्या आहेत. आता ह्याच्यापेक्षा ते पुढे गेलं की आता ही जी फोल्ड आहे ही परपेंडिक्युलर होणार आहे. म्हणजे मोनोक्लिनल म्हणजे एकनत होणार आहे. त्यामध्ये एक भुजा मंद उताराची व दुसरी भुजा जवळजवळ लंबरूप असते. आता ती तशाच प्रकारे ती आता इकडे जाणार आहे. म्हणजे ह्या एका बाजूला कुठेतरी कलणार आहे, म्हणजे ते पॅरलल असणार आहे. म्हणजे समनत वळ्या. दोन्ही भुजा कोणत्याही एका बाजूला इतक्या झुकलेल्या आहे की त्या एकमेकांना जवळजवळ समांतर असतात. दोन्ही भुजाकडून क्षितिज समांतर हालचाली सारख्या तीव्रतेची असल्यामुळे दोन्ही भुजा समांतर असतात. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस इकडे पळायला लागल्या, तर दोन्ही बाजूचे जे फोर्स आहेत ना ते सारखे असेल तर अशा प्रकारच्या वळ्या आपल्याला मिळतात. नंतर परिवलित म्हणजे आता त्या आता पडणार आहेत. पडायच्या अगोदर या दोन्ही पॅरलल आहेच, पण ती तिसरी म्हणजे खालच्या लँड बरोबर पण पॅरलल आहे. दोन्ही भुजा एका बाजूला झुकलेल्या असतात, त्या परस्परांना समांतर असतात, त्याशिवाय त्या भूपृष्ठालाही समांतर असतात. खूप महत्वाचं. परिवलित वळ्यावरती बऱ्याचदा रिकम्बंट फोल्ड म्हणतात. बऱ्याचदा क्वेश्चन आलेला UPSC मध्ये आवडता क्वेश्चन आहे, तो लक्षात ठेवा. प्रतिवलित म्हणजे काय? ओव्हरटर्न म्हणजे त्या आता त्याचा पॅरलिझम जो आहे ना तो कंटिन्यू करत नाहीत. मग त्या तुटणार आहेत, म्हणजे शेवटच्या पॅरलिझम त्यांचा ब्रेक झालाय. जेव्हा संकोची हालचाली अधिक तीव्रतेत जातात तेव्हा एक भुजा दुसऱ्या भुजेवर उलटी होऊन त्या ठिकाणी समांतर जे असतात ना त्या असमांतर होत जातात, लक्षात ठेवा. नंतर आहे पंखाकार. दोन्ही भुजा भूपृष्ठावर दोन्ही बाजूने दाब तीव्र स्वरूपात असल्यामुळे वळ्यांची उंची वाढते व त्यांना पंखासारखा आकार प्राप्त झाला. सिंपल आहे. ग्रीवाखंड लास्ट फेज ऑफ दॅट, त्याला नॅपी म्हणतात. NAPPE नॅपी, लास्ट फेज ऑफ दॅट फोल्ड. वळ्यांची एक भुजा असावर दुभागली जाते, त्यामुळे तुटते व त्या खालील भूभागावर ती येते आणि भुजांचे वरचे भाग खाली जातात. काही वेळेस दुभांगलेली भुजा दुसऱ्या भुजेवर सरकते व अन्य भूखंडावर स्थिरावते. याला विखंडित वळ्या किंवा ग्रीवाखंड असं म्हणतात. आता ग्रीवाखंड, विखंडित वळ्या, नॅपी अशी वेगवेगळी नावं हे लक्षात ठेवावं लागतील, कारण की त्याचा सिनोनिमस समांतर सेम म्हणजे ते जे काय बोलतात त्याला अर्थाचे शब्द या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे. हे त्याच्या वळ्यांचे प्रकार झाले. आता आपल्याला इथे
इथे ही जीसी लॉंगची डायग्राम बघा, खूप महत्वाची डायग्राम आहे. एका डायग्राम मध्ये बघा सिमेट्रिकल, असिमेट्रिकल, ओव्हरटर्न, रिकम्बंट, सॉरी एका दिलं हे दिसत इथं ओव्हरटर्न दिलेलं आहे आणि तिकडे नॅपी. एकच ऍक्च्युली ते एकच फोल्ड असतो. मी तुम्हाला त्याला 10 पार्ट करून दाखवले. त्यानंतर आपल्या वलीकरणामुळे निर्माण होणारे भूरूप. आता बाय द फोल्डिंग काय कुठली भूरूप तयार होणार आहे, तर याच्यामध्ये वलीकरण तयार होणार, वळी किंवा घडीचे पर्वत तयार होणार आहे, जे हिमालय आपल्या त्याच्यापासून तयार झालेले आहे. बघा वळींचे किंवा घडीचे पर्वत तयार होणार आहे. अंतर्गत शक्तीमुळे मंद गतीने कार्य करणाऱ्या हालचाली जेव्हा क्षितिज संबंध दिशेने कार्य करतात तेव्हा मृदू खडकास वळ्या पडून त्या वळ्याच्या किंवा घडीच्या पर्वताचे निर्माण होते. आता क्षितिज समांतर म्हणजे हॉरिझॉन्टल. खूप मराठी काही प्युअर मराठी तुम्हाला समजणार नाही. क्षितिज समांतर म्हणजे हॉरिझॉन्टल मुवमेंट. मृदू खडक म्हणजे सेडिमेंटरी रॉक. यांना काय होतं, वळ्या पडतात किंवा घड्या पडतात. घडीचे पर्वत किंवा वळीचे पर्वत किंवा फोल्ड असे म्हटलं जातं. सेमेंट्स अँड सम मॅग्मा इज फोर्स अपवर्ड. ठीक आहे ना, या ठिकाणी दिलेलं आहे. फोल्ड माउंटन आहे, डीप माउंटन, रूट्स आहेत त्या ठिकाणी, प्लेट मुवमेंट्स आहेत आणि वलीकरण हे हिमालयामध्ये तुम्हाला मिळतं, हे लक्षात ठेवायचं. आता आपल्याला त्या तणावक हालचाल, आतापर्यंत आपण काय बघत होतो की संकोचीय हालचाल ह्याच्यावर बघतो. संकोचीय हालचाली उत्पन्नित संरचना बघितल्या, त्यामध्ये वार्पिंग आणि एक फोल्डिंग होतं. त्यानंतर संकोचीय हालचालीमुळे तयार होणारे जे स्वरूप आहे, वळ्यांचे स्वरूप बघितलं, म्हणजे अपनती, अभिनती, समपनती, समभिनती, सिंक्लाइन, अँटीक्लाइन, सिंक्लिनोरियम, अँटीक्लिनोरियम. नंतर आपण बघितलं वळ्यांचे प्रकार, 10 प्रकार बघितले. ओके, त्याच्यानंतर आता बघायचा तणावक हालचाली उत्पन्नित संरचना. स्ट्रक्चर ड्यू टू टेन्शनल मुवमेंट्स. एक आहे क्रॅक, दुसरा असणार ब्रंच, त्यानंतर आहे जॉईंट. ओके, ब्रंच आणि नंतर आहे जॉईंट म्हणजे जोड. क्रॅक म्हणजे सुरुवातीला जर आता फोर्स कसे आहेत असे बाहेरच्या दिशेला, तर ह्याला जर असं वडलं जोरात तर सुरुवातीला तडा जाणार आहे, मग पहिला क्रॅक असणार, नंतर तो तुटणार म्हणून फॉल्ट असणार, आणि तुटल्यामुळं तो काय होणार आहे, एकामेकापासून लांब जाणार. इकडे इथं ब्रंच तयार झालाय, पण तो इकडे जेव्हा किंवा इकडे तेव्हा चालला तेव्हा एकामेकाला इकडे जाऊन ठोकणार आहे, इकडे जॉईंट तयार होणार. त्यामुळे एकाच वेळी या 3 प्रोसेस त्या ठिकाणी होतात. त्याचे स्वरूप आहेत 3. एक आहे तड्या पडतो. अशा प्रकारे जेव्हा तणावक शक्ती मंद गतीने कार्य करते तेव्हा इनिशियली काय होतं, त्या ठिकाणी खडकामध्ये तडे पडतात. नंतर दिले भ्रंश. आता थोड्या वेळानं भ्रंशाचे प्रकार सुद्धा बघणार. फॉल्टचे, तणावक शक्तीच्या तीव्रतेमुळे खडकाच्या स्तरात तणाव निर्माण होतं. त्या तणावामुळे जो भेग किंवा प्रस्तारभंग निर्माण होतो त्याला आपण भ्रंश किंवा फॉल्ट असं म्हणतो. जोड म्हणजे काय, या ठिकाणी कठीण प्रकारच्या खडकात ताण निर्माण होऊन त्यात वळ्या पडत नाहीत, तसेच तडे पडलेल्या भागाचे स्थानांतर होत नाही. म्हणजे तिथं देर इज नो ॲज सच फोल्ड प्रोसेस अँड नॉट इवन द मुवमेंट ऑफ द पर्टिक्युलर फोल्ड्स दॅट लँड. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ द जॉईंट. ओके, हे लक्षात ठेवा. जॉईंट एवढा काय त्याच्यावर कधी क्वेश्चन आलेला नाही. आता आपल्याला क्रॅक किंवा क्रॅकचे प्रकार असं काही नाहीये. जॉईंट आणि जॉईंटचे प्रकार आहेत, परंतु ते असं डिटेलमध्ये करायची गरज नाही. त्याचे नाव फक्त आपण नंतर बघणार आहे. महत्वाचं पार्ट आहे फॉल्ट, म्हणजे फॉल्ट आणि फॉल्टचे प्रकार महत्वाचे. ब्रंच. ओके, आणि त्याच्यामुळे तयार होणाऱ्या उत्पन्नित संरचना म्हणजे आपण त्या खचदरी किंवा रिफ्ट व्हॅली म्हणतो, आणि दुसरं ग्रॅबन किंवा हॉर्स माउंटन, त्याला रिफ्ट व्हॅलीलाच ग्रॅबन म्हणतो. हॉर्स माउंटन किंवा ठोकळ्याचा पर्वत किंवा गट पर्वत किंवा ब्लॉक माउंटन असं त्याचं 2 फीचर्स तयार होतात, ते आपण नंतर बघणार आहे. आता याच्यातील पहिला आहे भ्रंश किंवा प्रस्तारभंग किंवा फॉल्ट. ओके, भ्रंश 3 प्रकार आहेत. भ्रंश म्हणजे काय, एखादा भाग आहे त्याला काही तडा गेलेला आहे, त्यामुळे एखादा भाग खाली खचला जातो आणि एखादा भाग वर उंचावला जातो. ओके, त्याला आपण भ्रंश असं म्हणतो. आता जर एखादा भाग तुटला, असं बघा ना, असं असं तुटल्यामुळं आता हा भाग तुटलाय, चला असं तुटल्यामुळं एखादा भाग ह्याला काय झालं, इथं तुटलेला आहे, तुटल्यामुळं एखादा भाग खाली डायरेक्ट खचून खाली चाललाय. दिस इज हॅपनिंग बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. So gravitational force pulling down one of the part which is cracked there before the getting down. जो क्रॅक हुआ है वो क्रॅक की वजह से some part is going down, खाली चाललेलं आहे, आणि खाली गेल्यामुळं हे नॉर्मली दिस इज हॅपनिंग बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. सो त्याला नॉर्मल फॉल्ट म्हटलेलं आहे. नॉर्मल फॉल्ट का म्हटलंय,
क्रॅक गेल्यानंतर तो भूभाग खाली खचला जातो बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. नॉर्मलिटी दिस इज हॅपनिंग. सो बिकॉज ऑफ दॅट दिस इज अ नॉर्मल फॉल्ट. when there is a crack and that force is applying against the gravity, ग्रॅव्हिटीच्या विरोधात अप्लाय होतोय. आता तो भाग खाली न खचता तो वरच्या बाजूला ढकलला जातो. इट इज फोर्सिंग अपसाइड अपवर्ड. त्यामुळे त्याला रिव्हर्स फॉल्ट असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? रिव्हर्स फॉल्ट म्हणतात. त्याला व्युत्क्रम भ्रंश असं म्हणतात. त्याला सामान्य भ्रंश म्हणतात, त्याला व्युत्क्रम भ्रंश असं म्हणतात. आता असं थर्ड फॉल्ट आहे स्ट्रीप अँड स्ट्राईक फॉल्ट. ऍक्च्युली त्याला सरपण भ्रंश असं म्हणतात. सरपण पार्श्वीय सरपण भ्रंश असं म्हणतात. मराठीमध्ये खूप डेंजर नाव आहे. तर इंग्लिशमध्ये स्ट्राईक अँड स्ट्रीप फॉल्ट असं म्हणतात. इन दिस केस इन द फॉल्ट पार्ट देर इज नो ॲज सच नॉर्मल fault availability and even there is no reverse fault also. So there is a shear fault, means that जो पर्टिक्युलर भाग आहे तो ना खाली घसरतोय ना वर जातोय, तर तो एकामेकाला पॅरलली काय होतो असा घासला जातोय. म्हणजे हॉरिझॉन्टल क्षितिज समांतर हालचाली या ठिकाणी होते. खाली पण जात नाही वर पण जात नाही, तर तो पॅरलली घासतोय. सो देअर इज अ क्रिएशन ऑफ द शेअर स्ट्रेस. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या फॉल्टला स्ट्राईक आणि स्ट्रीप फॉल्ट असं म्हणतात. आणि असे जगामध्ये 2 ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स मिळतील. दॅट इज अॅनाटोलियन माउंटन रेंज आहे, अॅनाटोलियन फॉल्ट आहे, तो टर्कीमध्ये. आता जर त्या देशाचं नाव टर्की आहे. आणि दुसरा आहे कॅलिफोर्नियन फॉल्ट, तो अमेरिकेच्या वेस्ट कोस्टला कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे. कॅलिफोर्निया फॉल्ट मेक्सिको आणि अमेरिकेच्या दरम्यान. हे लक्षात ठेवायचं. 3 फॉल्ट्स आहेत. इथे काय दिले? भूकवचावर भूगर्भीय हालचालीमुळे एका ठिकाणी दाब पडतो तर दुसऱ्या ठिकाणी तणाव निर्माण होतो. यामुळे खडकावर तडे किंवा भेगा पडतात. या क्रियेमुळे काही भाग काय होतं, काही भाग भ्रंश पातळीच्या खाली खचले जातात तर काही भाग उचलले जातात. यालाच भ्रंश किंवा प्रस्तारभंग किंवा फॉल्ट असे म्हणतात. ही डेफिनेशन फार महत्वाची आहे. हे डायग्राम सुद्धा महत्वाचे आहेत. ओके. सो ही डेफिनेशन आणि डायग्राम आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि हँडमेड डायग्राम असेल तर अजून वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता भ्रंशाचे प्रकार. आता भ्रंशाचे 3 प्रकार: नॉर्मल फॉल्ट, रिव्हर्स फॉल्ट अँड स्ट्राईक अँड स्ट्रीप फॉल्ट. ह्या ठिकाणी आपण ऑलरेडी म्हटलेले. त्यातील पहिला आहे सामान्य भ्रंश. म्हणजे एखादा जर इथं जर असा क्रॅक निर्माण झाला, इथे हे स्कार्पमेंट लाईन आहे, इथं काय तयार झालंय, फॉल्ट तयार झाला. तर काय होतं, हा जो भाग आहे हा घसरतो. काय झालंय, घसरला बघा, खाली गेलेलं. ओके, असं होतं. दिस इज अ हॅपनिंग नॉर्मली बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुरुत्वाकर्षण तत्वानुसार खडकाचे स्थानांतर होत असेल तर त्याला नॉर्मल भ्रंश असं म्हणायचं. ठीक आहे ना. त्यानंतर व्युत्क्रम भ्रंश. काय व्युत्क्रम भ्रंश? व्युत्क्रम भ्रंश म्हणजे काय रे, की नॉर्मली त्या ठिकाणी बघा, इथं भ्रंश निर्माण झालाय म्हणजे इथं फॉल्ट झालाय. मग फॉल्ट झाला असला तरी तो भाग काय होतो, असा वरच्या बाजूला येतो, सरकतो. काय होतो, वरच्या बाजूला असा सरकतो. दिसतोय का, खालून वर सरकलेला. मग म्हणून ह्याला म्हणतात रिव्हर्स फॉल. रिव्हर्स फॉल भ्रंश पातळीच्या वर खडकाचे एकमेकांत सरकतात. अशी क्रिया गुरुत्वाकर्षणच्या विरुद्ध दिशेने होत असते, म्हणून याला व्युत्क्रम भ्रंश असं म्हणायचं. कळलं का. आणि लास्ट आहे पार्श्वीय किंवा नतिलंब सरपण भ्रंश. स्ट्राईक अँड स्ट्रीप, सॉरी स्ट्रीप, स्ट्राईक अँड स्ट्रीप फॉल्ट असं म्हणतात. म्हणजे खडकाचे स्थानांतर ना खाली होते ना वर होते, तर ते कसं होते, शेअर स्ट्रेस म्हणजे हॉरिझॉन्टल होते. हे लक्षात ठेवायचं. ओके ना. म्हणजे ह्याला शेअर स्ट्रेस असंही म्हणतात. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल.
खडकाच्या भागाचे स्थानांतर उभ्या दिशेनं न होता क्षितिज समांतर दिशेने होते, याला पार्श्वीय किंवा नतिलंब सरपण भ्रंश. नावच डेंजर आहे, पार्श्वीय किंवा नतिलंब सरपण भ्रंश, हे लक्षात ठेवा. आता भ्रंशामुळे निर्माण होणारे भूरूप खूप महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये 2 भूरूप सांगितले. एक नावच डेंजर आहे, एक आहे गट पर्वत. गट पर्वत याला म्हणतात ठोकळ्याचा पर्वत. इंग्लिशमध्ये बघा ब्लॉक माउंटन असं म्हणतात. काय म्हणतात? ब्लॉक. आणि अजून एक वेगळा शब्द आहे हॉर्स्ट माउंटन. काय म्हणतात? हॉर्स्ट माउंटन असं म्हणतात. बघा हॉर्स्ट माउंटन असं म्हणतात. त्याच्या अगेन्स्ट सेकंड तयार होतं खचदरी. खचदरी इंग्लिशमध्ये त्याला रिफ्ट व्हॅली असं म्हणतात. रिफ्ट व्हॅली असं म्हणतात. खचलेली दरी रिफ्ट व्हॅली. किंवा त्याला अजून एक मस्त नाव आहे ग्रॅबन. काय नाव आहे? ग्रॅबन असं त्याचं नाव आहे, हे लक्षात ठेवायचं. सो याच्यामध्ये आता काय होतं, एक भाग आहे भूरूप आहे असं, आणि ते त्या ठिकाणी तुटले, बऱ्याच ठिकाणी असं तडे गेलेले आहेत, तुटले. त्यामुळे एखादा भाग काय होतोय खाली आला, एखादा भाग वर आला, अशी सिच्युएशन. सो वर आलेला भाग हा वर आहे, खाली आलेला असा. भविष्यात असं होतं, अशी तीक्ष्ण तयार होते, डोंगर होतो, खाली दरी तयार झालेली, कळलं का? असं जी खाली दरी आहे त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? रिफ्ट व्हॅली असं म्हटलेलं आहे. ओके, त्यालाच आपल्याला ग्रॅबन असं म्हटलेलं आहे. काय म्हटलं त्याला? ग्रॅबन. वर आलेला भाग आहे त्यालाच म्हणतोय हॉर्स्ट माउंटन. काय म्हणतात त्याला? हॉर्स्ट माउंटन असं म्हणतात. ओके, ही अल्टरनेट नावं वगैरे तुम्हाला फार लक्षात ठेवावं लागते, ठीक आहे ना? बघा गटपर्वत, ठोकळ्याचा पर्वत किंवा अवरोधी पर्वत, हे सुद्धा नाव महत्वाचं. अवसादी पर्वत वेगळा, अवसादी पर्वत वेगळा. जलजन्य खडक, अवसादी खडक, गाळाचा खडक किंवा सेडिमेंटरी रॉक, ते अवसादी खडक झालं. अवरोधी, अवरोधी म्हणजे गटपर्वत किंवा ठोकळ्याचा पर्वत किंवा हॉर्स्ट माउंटन लक्षात ठेवायचं. आणि ग्रॅबन, रिफ्ट व्हॅली किंवा खचदरी, हे इथं हे फीचर्स आहे. दिस इज अ फीचर्स ऑफ फॉल्ट. फॉल्टमुळे तयार होत असतं. बघा एक्झाम्पल आहे गटपर्वताचे सियरा नेवाडा, जगातील सगळ्यात मोठा गटपर्वत सियरा नेवाडा लक्षात ठेवायचं. वॉचेस ब्लॉक माउंटन ही जर्मनीमध्ये, विंध्यान सातपुडा इंडियामधले लक्षात ठेवायचं. आणि सिंधू नदीची व्हॅली किंवा राईन रिव्हर त्याची व्हॅली, हे सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये खचदरीमध्ये लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, काय डाऊट आहे का? नसावं. आता जॉईंट आहे. जॉईंटचं फक्त आपल्याला एक टाइप्स त्याची माहिती दिलेली आहे. काय दिले? एखाद्या प्रदेशात एकापेक्षा अधिक ब्रंच पडला, त्याचे विविध विभक्त भाग निर्माण होतात. आणि विभक्त भाग काय होतं? एक भागापैकी एखादा भाग उंचावतो तर एखादा भाग खचतो. यामुळे विजातीय खडकाचे खडक एकामेकाच्या समपातळीला येतात. विजातीय खडक आता कसं होतं रे? असे होते ना, तुटला तर काय होतं? आता इथं खाली आलेलं आहे बघा. आता हा खडक इकडे गेलाय ना, मग इथला खडक इथं आलाय बघा. विजातीय पातळीचे खडक विजातीय पातळीचे खडक समपातळीला आले बघा. वेगवेगळ्या जातीचे खडक आहेत ना, ते समपातळीला आले. एखाद्या प्रदेशात समोरासमोर 2 ठिकाणी ब्रंच असल्यास अंतर्गत शक्तीमुळे 2 ब्रंचाच्या दरम्यानचा भूभाग उंचावतो. अशी उंचावलेल्या भूभागास अवरोधी पर्वत किंवा गटपर्वत किंवा ठोकळ्याचा पर्वत किंवा हॉर्स्ट माउंटन असं म्हटलं जातं. काय म्हणतात? हॉर्स्ट माउंटन. की अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सियरा नेवाडा हा जगातील सर्वात लांब अवरोधी पर्वत आहे. खूप महत्वाचं, सियरा नेवाडा. सियरा नेवाडा. ओके, हे लक्षात ठेवायचं. किंवा वॉचेस आणि तुमचा काय नाव त्याचं ब्लॅक फॉरेस्ट, दिस ऑल्सो ब्लॉक माउंटन इन दी वर्ल्ड इन जर्मनी. ठीक आहे. त्यानंतर खचदरी किंवा ग्रॅबन किंवा रिफ्ट व्हॅली का दिले? एखाद्या भागात समोरासमोर 2 ब्रंच पडून त्या दरम्यानचा भाग खचतो, अशा ठिकाणी तयार होणाऱ्या खोलगट भागात खचदरी असं म्हणतात.
युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट अँड वॉजेसच्या दरम्यान असणारी खचदरी म्हणजे राईन नदी. राईन नदी खचदरी आहे का, हे दोघं कसे आहेत, अवरोधी पर्वत आहेत, हे ब्लॉक माउंटन आहेत, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही तिथं लिहिले खचदरीत म्हणून याला रिफ्ट व्हॅली म्हणाल. यांच्या दरम्यान हे ब्लॉक हा आणि हा डोंगर आहे, याच्या इथून राईन नदी वाहते. हा ब्लॉक फॉरेस्ट आणि हा वॉजेस, बोथ आर कटपर्वत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आता खूप महत्वाचा पॉईंट होता तो. इथं बघा, सॉरी इथं दिलेलं आहे, काय दिलं बघा, अप्पर राईन, वॉजेस इकडे आहे, ब्लॅक फॉरेस्ट इकडे आहे, वॉजेस इकडे. हे जीसीलॉंग मधले डायग्राम खूप महत्वाचे. आणि राईन व्हॅली इथे. हे खूप महत्वाचे, फक्त नावं महत्वाचे आहेत, बाकी काय नाही. एवढंच जोड मधला एवढाच पार्ट आपला आजच्या लेक्चरचा एवढाच पार्ट लक्षात ठेवा. जोड म्हणजे काय रे, आता मला सांगा, एवढं भूभाग आहे, इथं तुटला, इथं तुटला आहे, हा भाग समजा इथं खचलाय, इथं खचलाय, तर इथं काय झालं, तुमचं तणाव संकोची हालचाली, तर इथं काय तयार झालं, इथं तणाव हालचाली तयार झाली, बरोबर ना. मग हे कुठे इकडे दाबला जातोय आणि त्यामुळे ह्याच्यावर येतोय. मग इथं काय तयार होईल, इथं जॉईंट तयार होईल ना, कळतंय का, इथं काय तयार होईल, जॉईंट तयार होईल, इथं फॉल्ट तयार होईल, इथं पण जॉईंट तयार होईल. ओके, दोन एखादा भाग एकामेकापासून लांब चाललाय म्हणजे इकडे जाऊन ठोकतोय ना, इकडे ठोकतोय, जिथं ठोकतोय तिथं जॉईंट तयार होणार ना. आणि हे संकोच हालचालीमुळे, सॉरी तणाव हालचालीमुळेच होते ना, क्षितिसामत हालचालीमुळेच होते ना, ताण निर्माण होतात, कठीण प्रकारच्या खडकात तडे पडतात, त्यास वळ्या पडत नाहीत किंवा तडे पडलेल्या भागाचे स्थानांतर होत नाही. मग त्याला जोड किंवा संधी असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, जोड किंवा संधी. वेगवेगळे जोड दिलेत बघा, ऑब्लिक जॉईंट, स्ट्राइक जॉईंट, टेन्शन जॉईंट, डीप जॉईंट. ओके, स्तंभ किंवा स्तंभी जॉईंट त्याला कॉलमनर जॉईंट असं म्हणतात. पाटण किंवा विपत्रण जॉईंट क्लेवेज जॉईंट म्हणतात. मेन जॉईंट त्यामध्ये डीप आणि स्ट्राइक जॉईंट आहे. एकसंत किंवा स्तरीकृत किंवा लॅमिनेटेड जॉईंट. हे फक्त नावापुरतं लक्षात ठेवायचं, म्हणजे ह्याच्यात कधी क्वेश्चन येणार नाहीये. ओके, आणि आलेला पण नाहीये कुठल्या एक्झाममध्ये. ओके, तो अशा प्रकारे आपलं ह्या ठिकाणी हा चॅप्टर संपतोय. आपण पुढच्या लेक्चरला चालू करणार आहे रॉक्स अँड टाइप्स ऑफ रॉक. सो तोपर्यंत आपण तुमच्या अलविदा घेतो. ओके, थँक्यू सो मच, काळजी घ्या, सी यू.